ज्या भगिनींमुळे ते खुर्चीवर बसलेत त्या भगिनींचा सन्मान करतील असं वाटतंय. त्या भगिनींना कापण्याचं काम करणार नाहीत असं मला वाटतंय. तेवढा तरी माणुसकी त्यांच्यात असेल. बाकी काही फार अपेक्षा नाहीत. कर्ज गेले 8 लाख कोटीच्या वरती, त्याच्यावरती हे सरकार काही करू शकणार नाही. महाराष्ट्र आर्थिक डबघाईला गेलाय, काही करू शकणार नाहीत. कमीत कमी ज्या महिलांना, ज्या भगिनींना 2100 रुपयाचं आश्वासन दिलंय, काही नाही केलं तरी तेवढं पूर्ण करणं एवढं अपेक्षा आहे. सर, आपण जर बघितलं त्याच्या योजना काय, 2100 रुपये देणार असं घोषणा केली होती, मात्र माहिती मिळते की सरकारनं ते आता परवडण्यासारखं नाही. अहो, सरकारच्या सगळ्या योजना डुबल्या आहेत. साधं सांगतो, महात्मा ज्योतिबा फुले योजना, आरोग्याची योजना, पैसेच नाही आहेत. गरिबांना औषधोपचाराला पैसे नाही आहेत. आता काय निवडून आलेत त्याच्यामुळे काय आता काय सरकारची तिजोरी अरेबियन समुद्रामध्ये खाली गेली आहे. आता काही म्हणजे आर्थिकचा विचार कराल तर महाराष्ट्र उद्ध्वस्त झालेला आहे. आता हे कसे बाहेर काढतात हे त्यांना माहिती. भ्रष्टाचार बोकाळला आहे. नंबर प्लेटमधनं करोडो रुपये गेलेत. सगळीकडनं सगळे वाहताना दिसत आहेत झरे. ते कसे अडवणार आहेत, कसा महाराष्ट्राचा भ्रष्टाचार रोखणार आहेत आणि कसं महाराष्ट्राला सावरणार आहे, ही एक कठीण कामगिरी अजितदादा पवारांवर आहे. मला माहित नाही अजितदादा पवार कसा मार्ग काढतील. सर, राज ठाकरे यांनी गंगा नदीवरती एक वक्तव्य केलं. नाही, गंगा नदीवर नाही, ते कुंभावर केलंय. कुंभावर केलंय. नाही, त्यांनी असं केलं, असं हे जर आम्ही केलं असतं ना तर आतापर्यंत आमच्या घरावर मोर्चे, घरावर दगडफेक सगळं झालं असतं. आम्ही देशद्रोही पण ठरलो असतो. हे पण त्यांनी मत व्यक्त केलं आणि माझं तेच म्हणणं असतं की भारतामध्ये सगळ्यांना सगळी मतं व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. किंबहुना मी राज ठाकरेंचं अभिनंदन करीन की असा हिमतीने बोलणारा माणूस महाराष्ट्रात आहे. हिम्मत लागते सगळं बोलायला. आपल्या मनातनं बोलताना हिम्मत लागते. आम्ही कदरू झालो आहोत, आम्ही गांडू झालो आहोत, छंड झालो आहोत. आम्ही बोलायला पण घाबरतो की नको आपल्या मागे लागतील. बिंदास बोललेत राज ठाकरे जे मनात येते आणि ते अनेक भारतीयांच्या मनात आहे. मला आता ते उशीर मागे नाही, त्याच्या डेअरिंगला सलाम आहे. सर, ते नदी प्रदूषणाबद्दल बोलले, त्याच्या डेअरिंगला सलाम आहे. बाकी मला ह्याच्यावरती अजून काही बोलायचं नाही. राज ठाकरेच्या डेअरिंगला. पण याला जोडून आता चर्चा पण सुरू झाली भविष्यात राज ठाकरे महाविकास आघाडी सोबत. नाही, ते मला त्याच्याशी मला काय घेणं देणं नाही. तुम्ही स्वप्नरंजन करत राहा. पत्रकारांचं काम आहे स्वप्न पाहणं. तुमच्या स्वप्नावरच महाराष्ट्र जगतो, तारतो, मोठा होतो, खाली येतो. त्यामुळे तुम्ही स्वप्न बघत राहा. पण मी परत एकदा रिपीट करतो की त्यांनी जे काल वक्तव्य केलं त्या वक्तव्यामध्ये त्यांनी दाखवलेल्या हिमतीबद्दल त्यांना मानाचा मुजरा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.